नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचा जो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो, LIC कडून जी वॅकन्सी निघाली आहे रिक्वायरमेंट AEO जर्नलिस्ट, स्पेशलिस्ट आणि असिस्टंट इंजिनिअरसाठी जी वॅकन्सी आहे त्याचा मी इथं फॉर्म फिल करून दाखवणार आहे मित्रांनो. ओके, स्टेप बाय स्टेप तुम्हाला संपूर्ण इथं प्रोसेस सांगणार आहे कशा पद्धतीने फॉर्म फिल करायचा आहे स्टेप बाय स्टेप. टोटल इथं 841 पदांसाठी वॅकन्सी निघालेली आहे. एनी ग्रॅज्युएट डिग्री, एनी PG डिग्री, त्याच्यानंतर LLB वाले इथं अप्लाय करू शकता, BTech वाले अप्लाय करू शकता, CA वाले अप्लाय करू शकता. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. ओके, तर संपूर्ण म्हणजे देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा. चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप, इन्स्टा आणि फेसबुकला फॉलो करून ठेवायचं. ही जी रिक्वायरमेंट असणार आहे AEO जर्नलिस्ट, स्पेशलिस्ट आणि असिस्टंट इंजिनिअरसाठी वॅकन्सी निघालेली आहे 2025 साठी. रिक्वायरमेंट जर्नलिस्टसाठी इथे नोटिफिकेशन दिलेली, त्यावर क्लिक करायचं आहे. जे की तुम्ही बघू शकता किती पदांसाठी वॅकन्सी वगैरे दिलेली आहे, याची माहिती दिलेली आहे. 350 पदांसाठी वॅकन्सी आहे. कॅटेगरी सगळ्या कॅटेगरीमध्ये बॅकलॉग वॅकन्सी आणि करंट वॅकन्सीनुसार. ओके, आता 21 ते 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. 16 तारखेपासून फॉर्म चालू झालेले आहे. ओके, 21 ते 30 वर्षापर्यंत आपण इथं अप्लाय करू शकतो. आणि त्याच्यानंतर दुसरी जी इथं जागा जी असणार आहे स्पेशलिस्ट आणि असिस्टंट इंजिनिअरसाठी. ओके, त्यासाठी तर पदं वगैरे दिलेली 81 पदं असणार आहे असिस्टंट इंजिनिअरसाठी, AE साठी. आणि इथं बाकीची जी पोस्ट इथं AEO मध्ये. ओके, त्याच्यानंतर CA, लीगल वगैरे सगळ्यांसाठी वॅकन्सी 410 पदांसाठी. ओके, त्याचा आता सगळ्यात आधी वाचून घ्यायचं. इथे 21 ते 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. फ्रेशर, एक्सपिरियन्स दोघांसाठी तर वॅकन्सी असणार आहे 16 तारखेपासून तर 8/9/2025 पर्यंत इथं फॉर्म फिल करून घ्यायचा आहे. तर याच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपण जाऊया. ही माहिती तुम्हाला वाचून घ्यायची एकदा निश्चितपणे. ओके, या PDF याच्यावर आल्यानंतर वेबसाईटवर आल्यानंतर इथे जी वेबसाईट दिलेली आहे जी की इथं बघू शकता IBPS कडून आपल्याला भरण्यात येत आहे LIC ची वेबसाईट. ओके, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिला. तर इथं फॉर्म रिक्वायरमेंट दिलेली आहे, प्रोसेस वगैरे, इव्हेंट्स वगैरे दिलेले आहे. 16 तारखेपासून हे फॉर्म चालू झालेले आहे 16/8/2025 ते 8/9/2025 पर्यंत. ओके, संपूर्ण फॉर्म भरून आपल्याला पेमेंट फीस भरायची आहे. आता याच्यामध्ये आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे. सगळ्यात पहिले क्लिक हिअर न्यू रजिस्ट्रेशन आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. त्यानंतर फोटो आणि सिग्नेचर, डिटेल्स आणि प्रिव्ह्यू आणि अपलोड डॉक्युमेंट्स आणि पेमेंट्स आपल्याला करायचं आहे. सगळ्यात आधी आपल्याला न्यू रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन भरायचं आहे, जे की इथं दिलेले आहे पॉईंट्स वगैरे. पहिलं नाव टाकायचं आपलं फर्स्ट नेम. ओके, त्यानंतर इथं फर्स्ट नेम टाकून घ्या. नंतर आपण कन्फर्म करायचं आहे 2 वेळेस टाकून. मिडल नेम टाकायचं आहे, कन्फर्म करायचं आहे. लास्ट नेम टाकायचं आहे आणि कन्फर्म मिडल नेम करायचं आहे. ओके, पूर्ण नाव इथं खाली आपलं येऊन जातं. ओके, त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथं कन्फर्म करायचा मोबाईल नंबर, अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तो टाकायचा आहे. ओके, ईमेल ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. त्या डोमेन इथं सिलेक्ट करायचं आहे. जे पण आपलं असेल ईमेल ॲड्रेस असेल, .in असेल, .com असेल, ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ओके, ईमेल ॲड्रेस कन्फर्म करायचा आहे. सिक्युरिटी कोड दिलेला आहे, हा जो कोड इथं टाकायचा आहे. सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन क्लिक करून घ्यायचं आहे. छोटीशी बेसिक डिटेल आपल्याला एवढीशी भरून घ्यायची आहे. एवढं सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला फोटो अँड सिग्नेचर आपलं सेकंड स्टेट आपलं येणार आहे मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला प्रोसेस भरल्यानंतर, बेसिक इन्फॉर्मेशन भरल्यानंतर आपल्याला जो प्रोव्हिजन नंबर दिलेला आहे त्याचा आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आपल्याला डायरेक्टली आपल्या मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस आपल्याला पाठवण्यात येतो. ओके, ते टाकून झाल्यानंतर आपल्याला इथं आता चॉईस करायचं, आपल्याला फोटोग्राफ सिग्नेचर इथं अपलोड करायचं, त्याची गाईडलाईन वगैरे दिलेली आहे. आता या गाईडलाईनवर बघून घ्यायचं आहे. साईज वगैरे दिलेली आहे, फोटोग्राफ सिग्नेचरची पिक्सेल्स वगैरे दिलेलं आहे. 50 KB पर्यंत आपल्याला फोटो पाहिजे आहे. DPI वगैरे दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला सिग्नेचर बद्दल गाईडलाईन वगैरे दिलेली आहे. ओके, डाटा डिक्लेरेशन वगैरे आपल्याला सगळं इथं अपलोड करायचं आहे, जे की इथं तुम्ही बघू शकता. ओके, वापस आपल्या पेजवर येऊन द्यायचं. याच्यावर आल्यानंतर ओके, तर आपल्याला संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप आपल्याला भरून घ्यायची. आता आपण गाईडलाईन आता इथं फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे, चॉईस करायचा आहे, फोटो अपलोड करायचा आहे. ओके, कॅप्चर फोटो करायचा आहे, जे की आपल्याला कॅप्चर डायरेक्टली आपण कॅम्प्युटरमधून फॉर्म भरत असाल तर लॅपटॉपवरून तर डायरेक्ट कॅप्चर करू शकता. नसेल आपल्याकडे तर आपल्या मोबाईल नंबर, आपला QR कोड स्कॅन करायचा फोन नंबर मोबाईलवर, तर डायरेक्टली आपल्या इथं वेबसाईट ओपन होऊन जाते. ओके, कन्फर्म करायचं आहे. त्याच्यानंतर इथं सिग्नेचर इथं अपलोड करायची आहे, जे की आपल्याला साईज वगैरे दिलेली आहे त्या साईजमध्ये अपलोड करून घ्यायचं आहे आणि कन्फर्म करून टाकायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. ओके, चला तर मी एवढं अपलोड करून घेऊया आणि आपण थर्ड डिटेलवर आपण जाऊया, थर्ड ऑप्शनवर. ओके, तर मित्रांनो तुम्ही फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर, फोटो वगैरे कॅप्चर करून अपलोड केल्यानंतर तुमच्या समोर थर्ड थर्ड ऑप्शन येतो, डिटेल्स आपल्याला फिल करायचे असते. त्याच्यामध्ये आपल्याला बेसिक डिटेल दिलेली आहे, जे की आपण तुम्ही बघू शकता. ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला कोणत्या ॲप्लिकेशन फिल करायचं, जर्नलिस्टसाठी फिल करायचं आहे की आपल्याला स्पेशलिस्टसाठी फिल करायचं आहे. स्पेशलिस्टमध्ये तुम्ही बघू शकता असिस्टंट इंजिनिअरसाठी पण आहे वॅकन्सी सिव्हिल इलेक्ट्रिकलमध्ये आणि AEO साठी इथं CS
त्याच्यानंतर इन्शुरन्स स्पेशलिस्टमध्ये लीगलमध्ये असणार आहे. तर आपण आता याच्यामध्ये आपल्याला जर्नलिस्टसाठी फॉर्म भरणार आहोत. ओके. असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर जर्नलिस्ट. ओके. त्यानंतर इथे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं कॅटेगरी सिलेक्ट करायची, जी पण आपली कॅटेगरी असेल एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, ओ-ई-डब्ल्यू, यू-आर. ओके. हे चॉईस करून घ्यायची, ओके करायचं आहे. त्यानंतर आपल्याला सब कॅटेगरीमध्ये आपल्याला जे असेल ते सब कॅटेगरी टाकून द्यायचं आहे आपल्याला, कोणत्या कॅटेगरीमध्ये आपण येतो. ओके. ते टाकून द्यायचं आहे. ओके. त्यानंतर इथं आल्यानंतर खाली आपण पी-डब्ल्यू-डीमध्ये येतात 40% जास्त आपण पी-डब्ल्यू-डीमध्ये आहोत, येस करू शकता. येस केल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन वगैरे भेटायला मिळतं. कोणत्या कॅटेगरीमध्ये आपण येतात ते आपण चॉईस करायचं आहे. अशा पद्धतीने मग खालचं ऑप्शन चॉईस करायचं आहे. असे सगळे ऑप्शन आपल्यासोबत येतात, मग स्टेप बाय स्टेप आपल्याला ते फिल करायचे असतं. ओके. नसाल तर डायरेक्ट आपल्याला नो करायचं आहे. ओके. तर बाकी सारे ऑप्शन आपल्याला इथं दिसत नाही. ओके. तर आपल्याला हे पी-डब्ल्यू-डीसाठी असतं आपलं एक्स्ट्रा टाईम वगैरे, आपल्या टाईम वगैरेसाठी आपल्याला फॅसिलिटी मिळते. त्यानंतर आपल्याला स्पीड वगैरेसाठी आपल्याला असते. ओके. जे ऑप्शन आपल्याला दिसतात ते आपल्याला फिल करायचं आहे. पी-डब्ल्यू-डीसाठी ऑप्शन असतं आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला इथे यायचं आहे. आपण याच्यामध्ये आपल्याला पर्सन ऑफ 2016 मध्ये आपण डिसेबिलिटी कव्हरेज असाल तर येस नो आपण करायचं आहे. येस असाल तर आपल्याला संपूर्ण माहिती भरावी लागेल. ओके. टाइम ऑफ एक्झामिनेशन असेल. नो असाल तर नो करून टाकायचं आहे. काहीही भरायची आवश्यकता नाहीये. त्यानंतर इथं आल्यानंतर खाली रिजनल आपल्याला चॉईस करायचा आहे. येस आपण मायनॉरिटी कम्युनिटीमध्ये आपण येतात का, येस नो आपण करायचं आहे. नो असेल तर नो करायचं आहे. त्यानंतर एक सर्व्हिसमॅनमध्ये असाल तर नो करायचं आहे. येत असाल तर आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात पहिले चॉईस करायचे. कॅटेगरी आपली इथं हिंदू. ओके. आपण येत असाल इथं आपण चेक करायचं आहे. ओके. नो येस नो करू शकतो. त्याच्यानंतर इथं खाली आल्यानंतर आपण पिरियड ऑफ मंथ आपण काम वगैरे केलेलं असेल तर इथे येतं. एक सर्व्हिसमॅन बद्दल आपण माहिती भरली तर आपल्याला भरावं लागतं, नाही तर नसेल तर सोडून द्यायचं आहे. एम्प्लॉय वगैरे आपण असाल LICचे तर आपण येस नो करू शकतो. येस केलं तर आपल्याला संपूर्ण माहिती सिरियल नंबर, डेस्टिनेशन आणि पोस्टिंग इथं लिहावं लागणार आहे. नो असेल तर नो लिहायचं आहे. त्यानंतर आपलं आधार कार्ड व्हेरिफिकेशन आपल्याला झालेलं असेल तर नो येस येस करायचं आहे. आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे. पॅन कार्ड नंबर याच्यात टाकायचा आहे. त्यानंतर इथं आपल्याला एक्झामिनेशनचा पेपर द्यायचा आहे. फर्स्ट पेपरच आपल्याला कुठं द्यायचं आहे एक्झामिनेशन ते ऑप्शन चॉईस करायचं आहे. इथं महाराष्ट्र चॉईस केलं मी. इथं एक्झामिनेशन इथं चॉईस करायचं आहे. ओके. त्यानंतर आता सेकंड पेपर द्यायची याच्यामध्ये अशाच पद्धतीने लगेच आपल्याला इथे चॉईस करायचं आहे. सेकंड प्रेफरन्स आपण कुठे द्यायची एक्झामिनेशन. ओके. इथं चॉईस करून घ्यायचं आहे. थर्ड प्रेफरन्स आपल्याला कुठे द्यायची ते चॉईस करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला जी आपल्याला वाटत असेल ते सेंटर आपल्याला चॉईस करून टाकायची स्टेप बाय स्टेप. ओके. त्याच्यानंतर आपल्याला आता मेन्सचं झालं आपल्याला आता त्याच्यानंतर आपल्याला मेन्स एक्झामिनेशन प्रीचं झालं. आता मेन्स एक्झामिनेशनमध्ये आपल्याला कोणते कोणते सेंटर घ्यायचे ते बघू शकता तुम्ही. आता इथं चॉईस करायची आहे, जे की इथं दिलेलं आहे, मोठ्या मोठ्या सेंटरची नावं दिलेली आहे. ओके. आणि आपल्याला सेकंड दिलेलं आहे डबल आपल्याला प्रेफरन्ससाठी ते चॉईस करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि थर्ड आपल्याला चॉईस करून घ्यायचं आहे परत एकदा, जे की आपल्या नियर बाय असेल कोणतं ते आपल्याला चॉईस करून घ्यायचं आहे. ओके. अशा पद्धतीने चॉईस केल्यानंतर एवढं भरल्यानंतर आपल्याला आता पुढे जायचं पर्सनल डिटेल. ओके. पर्सनल डिटेलमध्ये ते बघू शकता इथं दिलेलं आहे आपल्याला कंप्लीट इथं माहिती भरायची आपल्याला. डेट ऑफ बर्थ भरायची आहे. आपली जन्मतारीख टाकायची आहे इथं. जे पण आपल्याला असेल ते टाकून घ्यायची आहे. ओके. अशा पद्धतीने डेट, मंथ आणि इयर आपल्याला चॉईस करून घ्यायचं आहे. ओके. त्याच्यानंतर इथं आपल्याला डायरेक्टली ते येऊन जातं. आपण मेल फिमेल असेल ते चॉईस करायचं आहे. त्यानंतर इथं ट्विन आपण ब्रदर आणि सिस्टर आपण जुडवा आपल्या जुडवामध्ये आपण येत असाल आपल्याला जुडवा भाई बहीण आपण असाल. ओके. आपल्या जुडवा कधी आपण असाल भाऊ बहीण तर आपण इथं करू शकतो येस नो. येस केलं तर आपल्याला नाव वगैरे टाकायला लागेल त्यांचं इथं नेम ऑफ ट्विन. ओके. नसेल तर नो करायचं आहे. ओके. त्यानंतर द मॅरिड अनमॅरिड आपल्याला जे चॉईस करून घ्यायचं आहे, जे पण आपल्यामध्ये असाल मॅरिड अनमॅरिड. ओके. चॉईस केल्यानंतर आता फादर नेम टाकायचं याच्यामध्ये, त्यानंतर मदर नेम टाकायचं आणि आपल्या वाईफचं नाव टाकावं लागेल आपण कधी मॅरिड असाल तर. ओके. नसाल तर अनमॅरिडमध्ये आपल्याला फक्त फादर आणि मदर नेम टाकायचं आहे. ओके. ॲड्रेस टाकायचा आपला ॲड्रेस लाईन नंबर 1, लाईन नंबर 2, लाईन नंबर 3 आणि डिस्ट्रिक्ट टाकायचा आहे जो पण आपला असेल. आणि आपल्या इथं चॉईस करायचं स्टेट आपलं जे असेल ते. मग इथं महाराष्ट्र केलं मी, पिनकोड टाकून द्यायचा आहे. ओके. आणि हा जो ॲड्रेस असणार आहे तो ॲड्रेस आपला परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस आपला सेम असेल तर आपल्याला इथं बर्थ करायचं डायरेक्ट खाली इथे येऊन जातो. वेगळा वेगळा असेल तर आपण वेगळा वेगळा इथं भरून घ्यायचा आहे. त्यानंतर बँक डिटेल टाकायची आहे. बँक अकाउंट होल्डरचं नाव टाकायचं आहे. अकाउंट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर बँक अकाउंट नंबर कन्फर्म करायचा आहे. ब्रँच नेम टाकायचं आहे. कुठलं ब्रँच आहे. टाइप ऑफ अकाउंट कोणतं सेव्हिंग आहे, करंट अकाउंट आहे ते चॉईस करायचं आहे. IFSC कोड टाकायचा आहे.
आता ते ॲप्लिकेशन फीस तुम्हाला खाली येते, व्हेरिफाईड करायचं आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला डिटेल्समध्ये बेसिक डिटेल तुमची झालेली आहे. आता आता क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स आणि लँग्वेज डिटेल आपल्याला भरायची आहे. ओके. याच्यामध्ये सगळ्यात पहिले आता क्वालिफिकेशनमध्ये एक्झाम कोणती दिलेली आहे, आपण पास झालेले आहात ते भरायची आहे. जसं की इथं 10वी दिलेली आहे. 10वी मध्ये आपण आता डायरेक्टली इथे सब्जेक्ट वगैरे येत नाही. तर कोणत्या वर्षी तुम्ही पास झालेले आहात 10वीचे इयर वगैरे टाकायचं आहे, पर्सेंटेज टाकायचं आहे. याच्यामध्ये 10वीचे जे पण तुम्हाला असेल 80% वगैरे काही सब्जेक्ट वगैरे येतात, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास का पास आहे ते चॉईस करायचं आहे. तसंच इथं आता ग्रॅज्युएशनचं सिलेक्ट करायचं आहे. कोणतं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, ॲग्रिकल्चर, मॅनेजमेंट, ऑदर. ओके, ऑदर लिहिलं की आपण टाकू शकतो आपण जे झालेलं असेल ते. बाकीचं इथं आर्ट्स, सायन्स, कॉमर्स जे झालेलं आहे चॉईस करायचं आहे. आणि इथं इयर टाकायचं आहे, कोणत्या वर्षी झालेलं आहे, किती पर्सेंटेज टाकायचे आहे. आणि इथं आपलं फर्स्ट क्लास, सेकंड क्लास टाकायचं आहे. ओके, पीजी ग्रॅज्युएशन झालं असेल तर टाकायचं आहे. जो कोणतं पीजी कोणतं झालेलं आहे, प्रोफेशनल क्वालिफिकेशन वगैरे पीजी वगैरे झालेलं असेल ते इथं टाकू शकता. नाहीतर ग्रॅज्युएशनपर्यंत आपण इथं फिल करायचं आहे. बाकी आपल्याला पीजी ग्रॅज्युएशन, प्रोफेशनल क्वालिफिकेशन, एम-फिल, पीएचडी म्हणून ऑदर आपल्याला टाकायचं असेल टाकू शकता. ओके. तर हायर क्वालिफिकेशन आपल्याला द्यायचं आहे. हायर क्वालिफिकेशन आपलं काय झालेलं आहे, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, पीएचडी, एम-लिट. ओके. तिथं आपलं ग्रॅज्युएशन टाकायचं आहे. आता एक्सपिरियन्स डिटेल दिलेली आहे, जे की इथं आपल्याला एक्सपिरियन्स आपण कुठं काम केलेलं असेल, इथं कंपनी एम्प्लॉयचं नाम, डेस्टिनेशन आपल्याला टाकायचं आहे. इथून आपल्याला कधीपासून ते कुठपर्यंत जॉईन केलं, काम केलेलं आहे यांचं ॲड करायचं आहे. ओके, असं ॲड करू शकता तुम्ही. ओके. नसेल तर डायरेक्ट इथं नो करायचं आहे. ओके. आता त्याच्यानंतर इथं आता लँग्वेज डिटेल टाकायची आहे. आता मराठी, हिंदी, इंग्लिश असं टाकू शकता. तुम्हाला मराठी, हिंदी टाकायचं टाकू शकता, इंग्लिश टाकायचं टाकू शकता. एक लँग्वेज आपल्याला कंपल्सरी असणार आहे. जसं की इथं मराठी वगैरे आपण टाकू शकतो. ओके. लिहिता, वाचता, बोलता येतं का आपल्याला चॉईस करायचं आहे इथं. ओके. अशा पद्धतीने सगळे लँग्वेज टाकून व्हॅलिडेट डिटेल क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपण सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आपल्या समोर हा फॉर्म ओपन होतो. आपल्याला एकदा व्हेरिफाय करावं लागतं. प्रिव्ह्यू आपल्याला करावं लागतं. फॉर्म ओपन प्रिव्ह्यू करून घ्यायचं. रजिस्ट्रेशन डिटेल, नाव वगैरे आपल्याला चेक करायचं आहे. संपूर्ण माहिती इथं वाचून घ्यायची स्टेप बाय स्टेप. ओके. आणि आपल्याला इथं सगळी माहिती वाचल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे आणि आय एम ॲग्रीवर क्लिक करायचं आहे आणि कंप्लीट रजिस्ट्रेशनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर फॉर्म वगैरे आपण प्रिव्ह्यू केल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड, पाचवं आपलं इथं चालू होतं ते सेक्शन. याच्यामध्ये आपल्याला लेफ्ट थंब अप्लाय करायचं आहे, अपलोड करायचं आहे ना, आयडेंटिटी डिक्लेरेशन अप्लाय करायची आहे. 10वीचं आपल्याला मार्कशीट आपल्याला इथं अप्लाय करायचं आहे. आपल्याला मार्कशीटचं सर्टिफिकेशन अप्लाय करायचं आहे. जे पण आपल्या दोघांकडे एक असेल ते इथं अप्लाय करायचं आहे. ओके. ते आपल्याला इथं पीडीएफ फॉर्मॅटवर अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे आपल्याकडे डिजी लॉकर वगैरे असाल, डिजी लॉकरमध्ये आपल्याला येस करायचं आहे, लॉक करू शकता. नसेल तर आपल्याला नो करायचं आहे. ओके. आणि आपल्याला इथं कॅप्चर कोड टाकून सेव्ह अँड नेक्स्ट आपल्याला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला हंड्रेडेड डिक्लेरेशनची इथं साईज वगैरे बघायला मिळते. 140.60 पिक्सल आपल्याला पाहिजे लेफ्ट थंब आणि आपले सिग्नेचर्स वगैरे. आणि हंड्रेडेड डिक्लेरेशन जे असणार आहे 240 बाय 240, 200 DPI, 20 ते 50 KB पर्यंत पाहिजे आहे. ओके. ब्लॅक अँड ब्लू पेनमध्ये आपण देऊ शकता. इंग्लिशमध्ये आपल्याला लिहायचं आहे. ओके. संपूर्ण माहिती दिलेली आहे याच्याबद्दल. लेफ्ट थंब वगैरे संपूर्ण माहिती याच्यामध्ये वाचून घ्यायची, आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके. तेवढं वाचून घ्यायचं मित्रांनो. मित्रांनो ही सगळी आपले फोटोग्राफ्स, आपला लेफ्ट थंब आणि हंड्रेडेड डिक्लेरेशन आणि 10वीचं मार्कशीट सर्टिफिकेशन अपलोड केल्यानंतर बोर्डाचं, त्यानंतर आपल्याला हा कोड टाकायचा इथं कॅप्चर कोड, जो की इथं दिलेला आहे. तुमच्यासमोर मी आता टाकतो आणि इथं टाकल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. जसं की ओके करून घ्यायचं आहे. ओके झाल्यानंतर लास्टला आपला ऑप्शन येतं पेमेंट्स. ओके. पेमेंटसाठी आपल्याला ₹100 आणि 30 पैसे इथं भरायचे आहे. बाकीच्या कॅटेगरींना इथं ₹700 प्लस काहीतरी असणार आहे, GST वगैरे. ओके. तर इथं मी एसटी कॅटेगरीमधून फॉर्म फिल करत आहे, तर मला एवढे पैसे तर लागणार आहे. ओके. जे की तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमच्या समोर इथं आता पे करून दाखवणार आहे. ओके. सबमिटवाल्या ऑप्शनवर क्लिक करणार आहे, इथं ओके करायचं आहे. ओके. ओके केल्यानंतर आपल्या समोर इथं डॅशबोर्ड ओपन होतं, जे की आपल्याला कशामार्फत इथं पैसे इथं पे करायचे आहे. ओके. जसं की इथं बघू शकता क्रेडिट कार्डचा ऑप्शन दिलेला आहे सगळ्यात आधी. ओके. क्रेडिट कार्ड नसेल तर आपल्याकडे डेबिट कार्डचा ऑप्शन दिलेला आहे, त्याची माहिती इथं भरायची, कार्ड नंबर वगैरे टाकून. इंटरनेट बँकिंग दिलेली आहे, जे की एक बघू शकता ॲक्सिस बँक, HDFC बँक, ICICI, कोटक, SBI. ओके. त्या इथून चॉईस करून घ्यायची बँक. वॉलेट दिलेलं आहे, वॉलेटवरून करू शकता आणि QR कोड दिलेला आहे भीमावरून. ओके. तर मी QR कोड मार्फत पेमेंट करणार आहे, तर ओके करायचं आहे. ओके. अमाउंट वगैरे इथे येऊन जाईल. प्रोसेस पेमेंटवर क्लिक करायचं आहे. ओके. प्रोसेसवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक QR कोड येऊन जातो त्यांचावाला इथं. ओके. डायरेक्टली स्कॅन करायचं आहे. डायरेक्टली आपलं पेमेंट तुमच्या ह्याच्यावर जातं फोनपेवरून. ओके. Google Pay, फोनपे. ओके. कोड टाकायचा असतो, पेमेंट डायरेक्टली येऊन जातं. जोपर्यंत आपण पेमेंट करत आहे तोपर्यंत ह्या स्क्रीनला आपल्याला बॅक वगैरे करायचं नाहीये. सक्सेसफुल झाल्यानंतर डायरेक्टली इथं सक्सेसफुल नाव इथं येऊन जातं. ओके. आपल्याला वेट करायचं आहे सक्सेसफुल होईपर्यंत. पेमेंट बघू शकता सक्सेस झालेलं आहे. त्याची तुम्ही प्रिंट आउट वगैरे डाउनलोड करायची असेल तर इथं
डाउनलोड करून ठेवायची आहे. काहीही हरकत नाही आपल्याला. ओके. ओके करायचं आहे. ओके. संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर डायरेक्टली आपल्याला ऑफिशियली तर बॅक पेजवर आपल्याला डायरेक्टली चाललं जायचं आहे. ओके. तर मित्रांनो इथं लॉग इन झाल्यानंतर आपल्या समोर इथं ऑप्शन दिसतं ॲप्लिकेशन प्रिंट आउट या कोपऱ्यावर, ई रिसिप्ट प्रिंट आणि आपल्याला पेमेंट रिसिप्ट्स आणि टॅक्सेसची रिसिप्ट आपल्याला भेटत असते. तर प्रिंट ॲप्लिकेशन इथं डाउनलोड करून घ्यायची आणि डॉक्युमेंट प्रिंट डॉक्युमेंट पण करून घ्यायची आहे. ओके. त्या ॲप्लिकेशन प्रिंट आउटवर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर सेव्ह करायचं आहे. पीडीएफ फॉर्मॅटमध्ये आपल्याला डाउनलोड करून घ्यायची तर डाउनलोड करून घ्यायची आहे. ओके. आणि इथून डाउनलोड वगैरे करून एकदा वाचू शकता आपण संपूर्ण माहिती वगैरे. डाउनलोड झाल्यानंतर परत एकदा लॉग आउट करून टाकायचं आहे. ओके. संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करू शकता. ओके. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल मित्रांनो. ओके. तर संपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल तर नक्की चॅनलला फॉलो करून ठेवायचं आहे. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं डाऊट रिलेटेड नाही तर मला Instagram, Facebookला मेसेज करायचा आहे. चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. अशाच नवीन-नवीन जॉब वरची भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद. थँक